श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारीसाठी 6 नावांची चाचपणी सुरू असल्याचं बोललं जाते। त्यामध्ये श्री ज्ञानदेव पवार यांना होल्डवर ठेवून माजी आमदार श्याम सावंत, माजी आमदार अवधूत तटकरे, प्रमोद घोसाळकर, कृष्णा कोबनाक, अनिल नवगणे या नावांची चाचपणी सुरू असल्याचं बोललं जातं। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात स्वतः शरद पवार यांनी तुतारी नाद घुमवण्याचा चंग बांधला असल्याचं दिसत आहे। पूर्वापार शिवसेना लढवत असलेला श्रीवर्धन मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मागून घेतला असल्याचं दिसत आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बंडानंतर अद्याप श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांची फळी तितकीशी मजबूत झाल्याचं अद्याप तरी दिसत नाही। त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेला उमेदवार शोधात राष्ट्रवादी शरद पवार गट असल्याचं बोललं जातं। त्यामध्ये माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचं प्रवेश जवळजवळ निश्चित झालं होतं, मात्र त्यांना सध्या होल्डवर ठेवण्यात आलं असल्याचं बोललं जाते। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले माजी आमदार श्याम सावंत हे सध्या भारतीय जनता पक्षात आहेत। मात्र श्याम सावंत यांचे श्रीवर्धन मतदारसंघात गावागावात वैयक्तिक संबंध जुळलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची देखील चाचपणी सुरू असल्याचं बोललं जाते। आमदार अवधूत तटकरे हे देखील सध्या भारतीय जनता पक्षात आहेत। राष्ट्रवादी पक्षांतर्गत व स्वगृहातून विरोध असताना देखील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून ते घासून निवडून आले होते। अवधूत तटकरे यांचे खासदार शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे काट्याने काटा काढण्यासाठी तटकरे विरुद्ध तटकरे अशी लढत करण्यासाठी अवधूत तटकरे यांच्या नावाची देखील चाचपणी सुरू असल्याचं बोललं जातं। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकावा यासाठी सातत्याने खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात दंड थोपटणारे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर हे महायुतीतील श्रीवर्धनची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी करत आहेत। ते स्वतः शिवसेनेकडून आमदारकी लढवण्यास इच्छुक आहेत, मात्र महायुतीत सिटिंग आमदारच त्या ठिकाणी निवडणूक लढवणार असा निर्णय झाला आहे। त्यामुळे मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटात नाराज असलेले शिवसैनिक घोसाळकर यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना अंतर्गत मतदान करू शकतात। यापूर्वी त्यांचे बंधू श्री विनोद घोसाळकर यांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे। जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा देखील जनसंपर्क दांडगा आहे, त्यामुळे घोसाळकर यांच्या नावाची देखील चाचपणी केली जात असल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या देखील नावाची चर्चा होताना दिसत आहे। माननीय उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनंत गीते यांच्या प्रचारादरम्यान माणगाव येथील एका जाहीर सभेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून अनिल नवगणे यांचं नाव जाहीर केलं होतं। मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे। त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून गावोगावी खेडोपाडी संघटना वाढीसाठी फिरत असताना दांडगा जनसंपर्क, त्याचबरोबर मतदारसंघात जास्त प्रमाणात असलेले कुणबी मतदान हे देखील शरद पवार यांच्याकडून हेरलं जाऊ शकतं। त्यामुळे अनिल नवगणे यांच्या नावाची देखील चाचपणी होत असल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर कुणबी समाजातील आणखी एक नेतृत्व म्हणजे बळीराज सेनेचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक शिवसेनेत असताना संघटना वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेले नेते मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उमेदवारी नाकारल्याने भारतीय जनता पक्षात उमेदवारी मिळवून अत्यंत चांगली लढत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राष्ट्रवादीचे माजी आमदार अवधूत तटकरे यांना दिली होती। त्यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे, मात्र याबाबत त्यांनी स्पष्ट वक्तव्य करत आम्ही बळीराज सेनेकडून निवडणूक लढवून निवडून येणार असल्याचा ठाम मत यावेळी व्यक्त केला आहे।